राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचतायत। तटकरे, पटेल, भुजबळ वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुंबईमध्ये ते दाखल झालेत। धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ सुद्धा वर्षा निवासस्थानी आहेत। या सगळ्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होईल। आपल्यासोबत तुषार उपनवार जोडले गेलेले आहेत। तर तुषार, आपण पाहतोय की मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्यानंतर आता हे सगळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। नेमकं कारण काय आहे? या बैठकीमध्ये काय चर्चा होऊ शकते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते पोहोचले आहेत। सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचे प्रमुख नेते त्यांच्या गटाची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये गटनेते म्हणे सुनित्रा पवार यांची निवड झाल्याची माहिती अवगत करतील। त्यानंतर कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासंदर्भामध्ये राज्यपालांना पत्र पाठवतील। त्याप्रकारे मुख्यमंत्री निवासस्थानामधून एक पत्र राज्यपालांकडे जाईल आणि त्यानंतर राज्यपाल सुनित्रा पवार यांना शपथ घेण्यासाठी त्यांना पाचारण करतील आणि सायंकाळी 5 ते 5:30 वाजताच्या सुमारास राजभवनामध्ये आपल्याला अवघ्या 10 मिनिटांचा शपथविधी कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडताना पाहायला मिळणार आहे। हा शपथविधी कार्यक्रम पार पडल्यानंतर आज रात्री किंवा उद्यापर्यंत शासन निर्णय जारी होईल आणि अजित पवार यांच्याकडची जी खाती होती ती कॅबिनेट प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता सर्व खाती गेलेली आहेत। त्यापैकी आता नक्कीच सुनित्रा पवार यांना नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी होत असताना खासदार सुप्रिया सुळे दिवंगत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना भेटण्यासाठी काटेवाडीत गेलेल्या आहेत। तेव्हा आपण पाहतोय की आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी होतोय, मात्र आजच खासदार सुप्रिया सुळे दिवंगत अजित पवार आपले भाऊ अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना भेटायला बारामती जवळच्या काटेवाडीत गेलेल्या आहेत। आशाताई अजूनही काटेवाडीत आहेत। आज दुपारी खरं तर पार्थ पवार अजितदादांच्या निधनानंतर भेटण्यासाठी आले होते। शरद पवारांची त्यांनी भेट घेतली, त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबतही चर्चा केली। आपल्यासोबत जितेंद्र जाधव जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, आपण पाहू शकतोय की राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षामध्ये हालचालींना वेग आलेला आहे। अर्थात पार्थ पवार सुप्रिया सुळे यांची चर्चा झाली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आता काटेवाडीत दाखल झालेल्या आहेत आणि त्या आशाताईंची भेट घेत आहेत। नेमकं कारण काय असावं? विषय असा आहे की अजितदादांचा काल सावडण्याचा विधी झाला। सावडण्याचा विधी झाल्यानंतर 5 अस्थिकलश त्या ठिकाणी करण्यात आले आणि हे अस्थिकलश काल दुपारी संपूर्ण पवार कुटुंबीय म्हणजे त्यामध्ये सुनेत्रा पाटील, पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार स्वतः होत्या आणि त्यांनी हा अस्थिकलश सोनगाव येथील करा आणि नेऱ्याच्या संगमावरती विसर्जित केला, विधिवत पूजा केली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे घरी आल्या। घरी आल्यानंतर सर्व चक्र फिरली की उद्या कार्यक्रमाचा समारंभ घेतला जाणार आणि यामध्ये शरद पवार गटाच्या कुठल्याही सदस्याला विश्वासात घेतले नाही। आज सकाळी 8:15 दरम्यान शरद पवार यांनी प्रेस घेऊन याबाबतचा सर्व खुलासा केला। आम्हाला कसलीही माहिती नाही आणि आज शपथविधी होणार आहे का नाही ती पण माहिती नाही। त्यामुळं शरद पवार गटाला त्यांनी गाफील ठेवले आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी हा शपथविधीचा कार्यक्रम आयोजित केला। दरम्यानच्या काळात आज प्रेस घेतल्यानंतर संपूर्ण राजकीय घडामोडींना त्या ठिकाणी वेग आला आणि दुपारी 11:30 वाजता स्वतः पार्थ पवार गोविंद बागेत दाखल झाले आणि त्यांनी मनधरणी करत शपथविधीला आपण उपस्थित राहण्याचा आग्रह धरला। परंतु या संदर्भात पवार कुटुंबियातील कोणीही व्यक्ती शपथविधीला जाणार नाही आणि उद्या आता केंद्रामध्ये सदन सुरू होत असल्याने आणि हा सर्व विधी आपला अजितदादांचा जी मृत्यू झाल्यानंतर नक्कीच आपल्यासोबत जयंत पाटील साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सुनेत्राताई आज शपथ घेत आहेत उपमुख्यमंत्री पदाची। खरं तर शरद पवारांना त्याची कल्पना सुद्धा नसते। नेमकं काय चाललंय वाटतंय? त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। पवार साहेबांना त्याची माहिती नाही हे मी मगाशीच प्रसारमाध्यमातून पाहिलं, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे। आता पार्थ पवार शरद पवार साहेबांना निमंत्रण द्यायला कदाचित ते गेला असावेत, आत्ताच ते बाहेर पडलेत। नेमकं काय आता पवार साहेबांनी यावर भूमिका घ्यावी असं वाटतं? मला माहीत नाही काय चर्चा झाली,
त्यामुळं मी कसं काय सांगणार. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत अशा पद्धतीची शरद पवार साहेबांनी सकाळी पत्रकार परिषदेत पण माहिती दिली. अजितदादांची ती इच्छा होती म्हटलं. त्या बैठकी झाल्या होत्या, त्या बैठकीतला व्हिडिओसुद्धा समोर आला, तुम्ही सुद्धा त्यात दिसताय, जबाबदारी तुमच्यावरती सुद्धा दिली होती. मी अजितदादांची बरीच चर्चा केलेली होती आणि चर्चेत आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की 12 तारखेला हे जिल्हा परिषद झाली, 7 तारखेला त्यांचं म्हणणं 8 आणि 9 तारखेलाच करायची होती, पण त्याऐवजी मला 8 आणि 9ला शक्य नव्हतं. म्हणून मी दादा म्हटलं 10 किंवा 12ला करू. दादा म्हटले तुम्ही ठरवाल तो दिवस लवकर सांगा. मी म्हटलं 12 तारीख. सुनेत्रा वहिनींचं जी भूमिका असेल, निर्णय असेल, त्यावर त्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं एकत्रीकरण केलं तर पक्ष बळकट होईल असं दोन्ही बाजूच्या महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना वाटतं. बऱ्याचशा बहुसंख्य आमदारांना दोन्ही बाजूच्या वाटतं. त्यामुळे एकत्रीकरणाचं पाऊल पडावं अशी भूमिका सर्वांचीच दिसते. म्हणजे आज पण तुम्ही हात द्यायला पुढं तयार आहात. असं आहे की ज्या माणसाबरोबर अनेक चर्चा मी केल्या तो माणूसच दुर्दैवाने गेला, पण आम्ही त्यांना जो शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे आम्ही वागू. आमची ती कायमची भूमिका राहील. नक्कीच अजितदादांना आम्ही शब्द दिला होता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा आणि तो शब्द आम्ही पाळू, आमची त्याच पद्धतीनं भूमिका राहील अशा पद्धतीचं स्पष्टपणे वक्तव्य आहे ते जयंत पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा आहेत ते जयंत पाटील हे सुनीताताई यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत, अजितदादांच्या पक्षासोबत जायला तयार आहेत आणि हे एकत्रीकरण व्हावं अशा पद्धतीची भूमिका ते मांडताना दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, सांगली.